नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण पंचायत समिती परिसरात आहात आणि या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की वडगावचे काही शेतकरी आपल्यासोबत आहेत। या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे म्हणून उपोषणसुद्धा केलं होतं आणि त्याचा मावेजा मिळावा, आमच्या नुकसानाची नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांची मागणी होती। त्या नुकसान भरपाईमध्ये काही नुकसान भरपाई मिळालेली आहे आणि जेवढे शेतकऱ्याचं नुकसान झाले त्या पट्टीमध्ये आम्हाला न्याय मिळाला नाही असं शेतकऱ्याचं मत आहे। आपण शेतकऱ्यांना विचारूया नेमकं कुठला हा प्रकार आहे आणि नुकसान शेतकऱ्याचं किती झालं आहे आणि तुम्हाला मावेजा किती मिळाला आहे, या सगळ्या गोष्टीला आपण आज विचारणा करणार आहेत। आपल्यासोबत आहेत वडगावचे शेतकरी सर अण्णा पाटील आहेत। काय नाव तुमचं? अण्णा व्यंकट पाटील। हां, वडगाव सिद्धेश्वर येथे MRDCच्या नावाखाली 2012-13 साली 147 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली। त्याच्यातल्या 90 हेक्टर जमिनी यांनी बिल वाटप केले आणि 13 वर्षानंतर राहिलेल्या 142 एकर जमिनीला यांनी दरी क्षेत्राचं कारण देऊन जमीन वगळण्याचा प्रस्ताव तयार केला। तो प्रस्ताव बी तयार करण्यासाठी आम्ही 27 जानेवारीपासून इथं धाराशिव कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये 5 दिवस उपोषण केलं। त्यानंतर आम्ही 20 जून रोजी 20 प्राशन आंदोलन केलं। मोहन पाटील आणि अण्णा पाटील या दोन शेतकऱ्यांनी 20 प्राशन केलं। त्याच्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी एक 7 लोकांची कमिटी गठीत करून नुकसान भरपाईसाठी ही कमिटी गठीत करून नुकसान भरपाई कडून शेतकऱ्यांना जमीन वापस देण्याचं यांनी ठरवलं। त्यानंतर यांनी 2 डिसेंबर रोजी जमीन शेतकरी तयार होते का ती जमीन वापस घेण्यासाठी? शेतकरी जमीन असं पण बिल नाही गेलते, त्यामुळे वैतागून शेतकऱ्यांनी शेवटी निर्णय घेतला की जमीन तरी वापस घ्यावी। मग आम्ही त्याच्यानंतर 2 डिसेंबर रोजी यांनी जमीन वगळण्याचं गॅजेट काढलं। त्याच्यानंतर आम्ही यांनी नुकसान मागितलं आम्ही यांना। मग आमचं टोटल नुकसान भरपाई किती मागितली शेतकऱ्यांनी? शेतकऱ्यांच्या आजपर्यंत 13 वर्षाची नुकसान भरपाई ही 55 कोटी रुपयाच्या पुढे झालेली आहे। आणि यांनी आज 8-9 महिने यांनी नुकसान भरपाईसाठी काम करून शेवटी निगेटिव्ह काम केलं यांनी आणि फक्त 36-37 लाख रुपये फक्त यांनी नुकसान मान्य केलेलं आहे। 13 वर्षाचं नुकसान यांनी फक्त 4 वर्षाचं आम्हाला नुकसान दिलेलं आहे। मग ती आता जी तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली किती लाख रुपये मिळाले तुम्हाला? फक्त 37 लाख रुपये। शेतकऱ्यानं मान्य केली का एवढी रक्कम? मान्य नाही ते आम्हाला। तुम्हाला वाटप झालंय का? वाटप नाही, आता आज प्रस्ताव दिला मंजुरी, कारण हे निगेटिव्ह काम करायले। मग आता पॉझिटिव्ह काम जी सत्य आधारावर आहे ते काम करावं असं तुमचं मत? आणि माननीय अपर जिल्हाधिकारी साहेब यांना कमिटीचा अध्यक्ष केलं साहेबांनी आणि अध्यक्षानं काही काम केलेलं नाही। शेतकरी नाराज आहे यांच्यावर। कोणचे अध्यक्ष केले त्यांना? अपर कलेक्टर साहेब त्यांना अध्यक्ष केलं कमिटीचं। मग जिल्हाधिकारी साहेबालाच अध्यक्ष व्हा म्हणायचं ना, कारण आमची जशी नॅचरली नुकसान झालंय तसं आम्हाला द्यावं। आमची डुप्लिकेट काम करण्याची इच्छा नाही, आमची खरं काम करा पण शेतकऱ्याला न्याय द्या। ही भूमिका तुम्ही का घेतली नाही? ही भूमिका घेतली आम्ही, पण जिल्हाधिकारी साहेबांनी अप्पर साहेबांवरती विश्वास ठेवला। मग विश्वास ठेवला तुम्ही का त्यांना माहिती दिली का बाबा हे नुकसान आमचं करायलंय आणि डुप्लिकेट माहिती द्याले, खरी माहिती देत नाही अशी काय पुन्हा तक्रारी अर्ज वगैरे केला? आज केला अर्ज, तो आज केला। बरं बघू त्याच्यानंतर जिल्हाधिकारी साहेब काय ऍक्शन घेतात ते बघू। बरं, मग आता ती 37 लाख रुपये तुमचे शेतकरी स्वीकारणार आहेत का? नाही, स्वीकारायचं नाही। काय शेतकऱ्याचं म्हणणं काय, किती रक्कम स्वीकारायची? शेतकऱ्यांचं म्हणणं की 55 कोटीच्या पुढे नुकसान झालंय, तर तुम्ही नुसतं 37 लाख रुपये देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला आज बी पाणी पुसण्याचं काम करीत। शेतकऱ्याची काय मागणी आता? किती कोटी रुपये मिळाले पाहिजे? 55 कोटी रुपयाच्या पुढे नुकसान झाले आमचं। कमीत कमी 50-55 तरी भेटलं पाहिजे ही मागणी आहे। 50-55 म्हणजे 55 कोटी रुपये मिळाले पाहिजे अशी मागणी आहे। आणि समजा हे जर नाही झालं तर शेतकऱ्याचं काय मत आहे? शेतकरी काय परत उग्र आंदोलन करतील? उग्र आंदोलन करतील का? करणार 100% आम्ही करणार। किती जमीन आहे त्याच्यात माझी 20 एकर आहे। तुमची किती आहे? माझे 16 एकर आहे। 16 एकर आहे तुमची? जी 16 एकर 20 एकर अशी सगळी जमीन किती म्हणलं? 142 एकर आहे आणि रोड टच जमीन आहे, हायवे टच जमीन, नॅशनल हायवे लगत जमीन आहे। तुम्ही हे आंदोलन किती वर्षापासून छेडता? आमच्या आंदोलनाला जवळजवळ 8 वर्ष झाली। 8 वर्षे। तुमचं अण्णा पाटील नाव आहे का? अण्णा पाटील। तर बघा हे शेतकरी कसे वैतागलेले आहेत। 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। मी 20 प्राशन केलं होतं। तुम्ही सुद्धा? काय नाव तुमचं? मोहन राजेंद्र पाटील। बरं, काय म्हणले मग कलेक्टर साहेब? कलेक्टर साहेबांनी समिती गठीत केली, समिती गठीत करून समिती गठीत केलेली समिती चांगलं काम करेल नाही असं मत आहे ना? हो, बरोबर आहे। समितीचे अध्यक्ष जे आहेत का त्यांनी योग्य काम केलेलं नाही न्याय देण्याचं। आता काय मागणी आहे मग तुमची? आता आमची मागणी आहे की बाबा योग्य न्याय द्यावा आम्हाला। 12-13 पासून जे नुकसान झाले ते नुकसान भरपाई द्यावी। तुम्ही 4 वर्षाची का देताय? बरं, समितीचा जो अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी आहे ते बदला म्हणून अशी अपेक्षा का? हो, आहे ना।
कारण बरोबर काम करत बरोबर काम केलेलं नाही त्यांनी, कारण हे काम करायला त्यांनी 8-9 महिने घालवले. आता अध्यक्ष बदलून पुन्हा ती 1 वर्ष घालवतील. आणखी कधीपर्यंत न्याय मिळावा असं वाटतं तुम्हाला? न्याय तर हे 8 महिन्यातच मिळायला पाहिजे होता. आता पुढच्या वर्ष घालवतील ते. किती वर्ष अध्यक्ष मिळालं नाही? 14-15 वर्ष झाले. 2012-13चं प्रकरण आहे सगळे. काय नाव तुमचं? मोहन राजेंद्र पाटील. बघा 8 वर्ष जर न्याय मिळत नसेल आणि गोरगरिबाच्या जमिनी ताब्यात घेतल्यात, वाही जमिनी होत्या ना तुमच्या, वाईट आहे. आणि आता शेतकरी त्या जमिनीत काय काम करेल? सध्या आम्ही मालकच नव्हता जमिनीचं, त्याच्यामुळे पेरत सातबारावर नाव नाही. MIDC चं आहे ना ते. MIDC आज पण आणि MIDC अजून रक्कम दिली नाही. रक्कम दिली. म्हणजे 8 वर्षे पीक न घेता शेतकऱ्यानं ही जमिनी सरकारच्या विश्वासावर ताब्यात दिल्या, आणि सरकार 8 वर्ष जर न्याय देत नसेल तर शेतकऱ्यानं जगावं कसं? हा या शेतकऱ्यानं 20 प्राशन केलं होतं. जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ कारवाई करावी म्हणून अप्पर जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली, आणि ती समितीच डुप्लिकेट काम करते, लबाड बोलते, लबाड अहवाल तयार करते. याच्याकडे जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष द्यावं आणि या समितीचा अध्यक्ष बनवावा, दुसरा बनवावा, कारण हे अध्यक्ष योग्य प्रकारे काम करत नाही अशा पद्धतीचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आणि आम्हाला जे 37 लाख रुपये तुम्ही मंजूर केले ते आम्हाला कदापि मान्य नाही. आम्हाला मान्य आहे आमच्या जमिनीचा मावेजा, आणि तो मावेजा 55 कोटी रुपयाचा आहे. ते 1ही रुपया न कमी करता 55 कोटी रुपयाचं नुकसान झाले, किंबहुना 55 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्याला पैसे मिळावे. याचं कारण असं आहे की शेतकरी राजा आहे, आणि शेतकरी राजा जगला तरच माणूस जगू शकतो. याचं भान जिल्हाधिकारी साहेबांनी ठेवावं, आत्मपरीक्षण करावं आणि गोरगरीब शेतकऱ्याला न्याय द्यावा. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार साहेब, तुमच्यावर शेतकऱ्याचा विश्वास आहे म्हणून समिती गठीत करा असं आम्ही तुम्हाला सहमती दिली. तुम्ही समिती गठीत केली, पण अध्यक्ष समितीचा योग्य नाही, तो बदलावा. आणि जिल्हाधिकारी साहेब कीर्ती किरण पुजार साहेब, तुम्ही स्वतः लक्ष घालून शेतकऱ्याला तात्काळ न्याय द्यावा अशी त्यांची मागणी आहे. अन्यथा पुन्हा एकदा उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराच सिद्धेश्वर वडगाव येथील शेतकऱ्यांना दिलेला आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या शेतकऱ्यांना कसा न्याय मिळतो तो. येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. हे चॅनल अन्यायाचा प्रतिकार करणारं चॅनल आहे. शेतकऱ्याला न्याय मिळावा अशा कमेंट करा. धन्यवाद वडगावकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.